हॅलो, राजनंदिनी बुटीकमध्ये स्वागत. 31च्या चॅलेंजमधला हा 5वा दिवस आहे आणि आज खरंच खूप विशेष घेऊन आली आहे. आता संक्रांत आली, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस स्टिच करायचे असतील तर त्यासाठी काही आयडियाज माझ्याजवळ आहेत आणि शिवाय फिनिशिंगचा पण काही पार्ट आहे जो मला तुम्हाला दाखवायचा आहे. तर काही कस्टमरनी माझ्याकडनं आता पॅटर्न्स बनवून घेतलेले आहेत, तर ते पॅटर्न मी तुम्हाला दाखवते जे की मीच त्यांना सुचवलेले, कारण ते सोबर आणि सुंदरही वाटतील आणि प्रोफेशनल आणि ट्रेडिशनलही वाटतील. सगळं असं कसं मिक्स होईल. शिवाय कोणत्या एजला कुठल्या लेडीजनी कुठलं ब्लाऊज आता मला सांगितलं की बाबा मला असं असं हवं, तर आम्ही ते नाही म्हणत नाही. जसं की कटोरी ब्लाऊज अलीकडे शिवणं फार कमी झालेलं आहे, पण काही लेडीज जे असतात 55-60च्या त्यांना तसेच ब्लाऊज हवे, तर त्याचंही फिनिशिंग मी तुम्हाला दाखवते. ओके, आता तुम्हाला मी ते दाखवते, तुम्ही बघून घ्या. तर सर्वात आधी मी तुम्हाला कॉटन बाय सिल्कमध्ये चंदेरी साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो मी आता दाखवते. ओके, तर फर्स्ट ब्लाऊज मी हा घेऊन आले तुमच्यासाठी, ज्यामध्ये अशा पद्धतीचं पाइपिंग आम्ही नेकला केलेलं आहे आणि हे प्लेट्स. तर ह्या प्लेट्सच्या डिझाईनमध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्लेट दिसत आहेत आणि काटाच्या ऐवजी तिथले काट एक 3 इंचाचे होते, ते प्लेन होते, ते खास वाटत नव्हते, तर आम्ही असं पाइपिंग केलं त्याला. आणि त्याच काटाचे आम्ही बॅक साईडला असे बटन्स केलेत, हे तुम्ही पाहू शकता, हे बटन्स. त्यामुळे खरंच खूप सुंदर आणि सोबर असं ह्याला लुक आलेला आहे. सेकंड ब्लाऊज हायनेकमध्ये आहे, हाही खूप सुंदर दिसतो. हा ब्लाऊज पीस असा लायनिंगमध्ये होता आणि हे काठ 3 ते 3.5 इंचाचे होते, ते आम्ही इथे 1.5 इंचाचे करून लावले आणि हायनेकला राहिलेला काठ लावलाय, त्यामुळे याचं फिनिशिंग खरंच खूप छान दिसते. तर अशा पद्धतीचे पण आपण स्टँड कॉलरमध्ये करू शकतो. बॅक साईडला हा नेक असा दिसेल. ॲक्च्युली पॅडेड ब्लाऊज आहे, जस्ट स्टिच करून झालं तर म्हणलं तुम्हाला डिझाईन दाखवावी. तर पाहू शकता आपण ही पोटली डिझाईन केलेला. हे काठ 3 ते 3.5 इंचाचे होते, आम्ही इथे 1.25 इंचाचा हा काठ घेतला आणि राहिलेला काठ आम्ही नेकला घेतलाय, बघू शकता तुम्ही. हेमिंग राहिलंय अजून याचं बॅक साईडचं, बट गळा तुम्ही पाहू शकता. स्ट्रेट लाईनमध्ये तो काठ होता, आम्ही कर्व करून गळा घेतला. तुम्ही पाहत असाल इथं कुठेही चुनी पडलेली नाही, इतकं सुंदर फिनिशिंग करून याला पॅडेड लुक दिलेला आहे. शिवाय याची बॅक साईडची डिझाईन पण खूप सुंदर आहे, पाहू शकता. असं सुंदर पोटली डिझाईन केली आहे, मस्त लुक आले. ॲक्च्युली हे कटोरी ब्लाऊज आहे. आता काही लेडीजला कटोरी ब्लाऊज अजूनही आवडतात. हे जुन्या पद्धतीचं गोट आहे, हे असा, आणि हा कटोरा जो की छान पद्धतीनं फिनिशड केलेला आहे. तर असे ब्लाऊजही आपण राजनंदिनीमध्ये तुम्हाला स्टिच करून देतो. सध्या असे पॅचेसमध्ये सुद्धा ब्लाउजेस खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, बघू शकता. हे असं पॅच लावून डिझाईन केलेलं आहे, छान डिझाईन झाले. पॅडेड ब्लाऊज आहे हे नवरीचं. बॅक साईडची डिझाईन ही अशी आहे, सो खूप सुंदर दिसतं हे. तर अशा ह्या 5 प्रकारचे ब्लाउजेस मी तुम्हाला आता दाखवले, त्याचे डिझाईन्स दाखवले, त्याचं फिनिशिंग दाखवलं. तर असे पॅटर्न्स तुम्ही संक्रांतीसाठी तुमच्यासाठी सुद्धा बनवून घेऊ शकता. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आरीवर्क, जरीवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी करून हवी असेल तर आपण तीही देऊ. जसं की ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे, बॅक साईडला तुम्हाला मशीन वर्कमध्ये पतंग वगैरे हवा असेल तर आपण त्या पद्धतीचे डिझाईन्स बनवून देऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये, DM मध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच.